रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार। स्टेशन ठाकूरवाडीतील आदिवासी महिलांसाठी महिलांचे आरोग्य विषय प्रबोधन सत्र, मासिक पाळी व्यवस्थापन व पोषक आहारावर मार्गदर्शन। चिराग रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन मुंबई यांचा स्तुत्य उपक्रम। कर्जत तालुक्यातील दक्षिणेकडील उंच डोंगरावरील अतिदुर्गम स्टेशन ठाकूरवाडी गावात चिराग रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने आदिवासी महिला, युवती, किशोरवयीन मुली व स्तनदा मातांसाठी महिलांचे आरोग्य, मासिक पाळी व्यवस्थापन, पोषक आहार, जागरूकता या विषयांवर नुकतेच प्रबोधन सत्र आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमात मुख्याध्यापक वेचा गावित यांनी प्रास्ताविकेतून प्रोजेक्ट चिरागचे आदिवासी लोकांसाठी चालणारे कार्य, आदिवासी समाजातील आहार, आरोग्य व स्त्रियांचे दैनंदिन जीवन यावर प्रकाश टाकला। प्रोजेक्ट चिरागच्या कम्युनिकेशन मॅनेजर तृप्ती भोसले यांनी उपस्थित महिलांना मासिक पाळी व्यवस्थापनाचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छता, पोषक आहार व आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक उपाययोजना याविषयी सखोल मार्गदर्शन केले। या सत्रादरम्यान आदिवासी महिलांनी ठाकूर बोली भाषेत चर्चा करत सक्रिय सहभाग नोंदवला। संतुलित आहारात प्रथिने, जीवनसत्वे, कॅल्शियम व कार्बोहायड्रेट्स यांचे महत्त्व समजून सांगण्यात आले। मासिक पाळीविषयी असलेल्या चुकीच्या समजुती, अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या कार्यक्रमात 81 आदिवासी महिला प्रबोधन सत्र यशस्वी होण्यासाठी महिला बचत गटाच्या अध्यक्षा संगीता हरिश्चंद्र पारदी, SMC अध्यक्षा रविता मंगेश कवटे, आशा वर्कर अश्विनी पारदी यांनी विशेष मेहनत घेतली। यावेळी जज शहा इटन, निखिल सिंग बागल, फील्ड सुपरवायझर प्रोजेक्ट चिराग उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक वेचा गावित, संजय राठोड आणि ज्ञानेश्वर एलंदरे यांनी सहकार्य केले। कार्यक्रमानंतर महिलांनी आनंद व्यक्त करत मॅडमनी पक्का कर बेस समजवला, आपल्याला कर ठावा नव्हता अशा ठाकूर बोली भाषेत प्रतिक्रिया दिल्या।